नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आज नवी उमेद, नव्या भरारीसह आपल्या पुढ्यात याच काही प्रोत्साहनात्मक कहाण्या आम्ही सादर करतोय, ज्यामध्ये कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील उमेद न हरता जिद्दीनं परिस्थितीशी दोन हात करत एक छबी निर्माण केलेल्या अशाच काही धीरोदत्त व्यक्तींच्या प्रेरणादायी बाबींशी आपण एकरूप होणार आहोत, जेणेकरून आपणास सुद्धा अक्षय ऊर्जा मिळेल आणि लढण्यासाठी सज्ज होता येईल. तर पाहूयात. आता इथे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा अशिक्षित आणि अतिदुर्गम भाग समजला जातो आणि याच ठिकाणी सुविधांचा सुद्धा अभाव असल्यामुळे इथल्या आदिवासी लोकांमध्ये अशिक्षितपणा दिसून येतो. कोरोना काळामध्ये तर मेळघाटातील आदिवासी नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे आणि मेळघाटातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं याकरता त्यांच्या कोरकू भाषेमध्ये जनजागृती करण्यात येते. या सर्व बाबींना अपवाद ठरलं ते म्हणजे चिखलदरा तालुक्यातलं चिचखेडा हे गाव. अमरावती जिल्ह्यातलं हे आहे चिचखेडा गाव. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोरोना काळात आम्ही तुम्हाला हे गाव का दाखवतोय. तर मंडळी, या गावानं कोरोना काळात राज्यासह देशासमोर आदर्श निर्माण केलाय. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं असताना यावर लसीकरण एकमेव उपाय आहे. त्यामुळे पुढील धोका ओळखून चिचखेडा या गावानं गावातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलंय. म्हणजे गावातील 100% लसीकरण पूर्ण करणारं राज्यातलं चिचखेडा हे पहिलं गाव ठरलंय. डॉक्टर आए और पटेल आए, उन्होंने बोला भाई लसीकरण का अपने को ये प्रोग्राम लेना है. वो लिया. डॉक्टर साहब आए, उन्होंने मीटिंग ली और बोला भाई आपको ये करना है. तो हम सब लोगों को भी समझाया. पटवारी साहब आए, इन्होंने भी हमको मदद की. प्रत्येकाच्या इथं RT-PCR टेस्ट केल्यात. तिथे पण आम्हाला त्यानंतर सभा घेतल्या. त्यानंतर 200 जणांचे RT-PCR इथं कलेक्ट करण्यात आले. त्यानंतर तिथे 6 लोक त्या याच्यामध्ये टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्यानंतर गृहविलगीकरण करून त्यांना योग्य तो उपचार देऊन इथे त्यांना घरीच बरं करण्यात आलं आहे. आणि त्यानंतर आम्ही लगेच लसीकरण घेऊन 45 वर्षाच्या वरती जवळपास इथे 100% लसीकरण झालेलं आहे. या गावाची लोकसंख्या अवघी 604 इतकी आहे. त्यामध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींची संख्या आहे 136 आणि या सर्व नागरिकांचं लसीकरण गावानं पूर्ण केलंय. गावातील तलाठी, पोलीस पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केलं. भरपूर काही सहकार्य केलं. तर जे यादी तयार केलं होतं आम्ही 45 वयावरील, ते आता नाहीतरी जवळपास 70-80 लोक होकार दिलं आहे किंवा आम्ही वॅक्सिनेशन घ्यायला तयार आहे. तर त्यानुसार मग आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र इथं कळवलं आहे की सर इथं एवढ्या लोकांना वॅक्सिनेशनची आवश्यकता आहे. तर सरांनी पण होकार दिला आहे. त्याच्यानंतर वॅक्सिनेशन झालेलं होतं आणि जे लोक घेत नसाल तर त्यांच्या प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना सांगितलं आहे की बा वॅक्सिन घ्या. वॅक्सिन घेतल्यानंतर त्याचे खूप काही फायदा आहे. कारण की कसं आहे, जोपर्यंत तुम्ही वॅक्सिन घेणार नाही तोपर्यंत तुमच्या शरीराला धोकाच आहे. शासनानं 18 ते 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण तुर्तास थांबवलंय. पुन्हा लसीकरण सुरू झाल्यास गावातील उर्वरित नागरिकांचंही लसीकरण तातडीनं केलं जाणार आहे. चिचखेडा गावानं त्यांची जबाबदारी ओळखून आपलं गाव आणि परिसर सुरक्षित केलाय. त्यामुळे आता इतर गावांनी देखील चिचखेडा गावाचा आदर्श घेण्याची गरज आहे. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे अमरावतीहून आपल्यासोबत आहेत. संजय, या चिचखेडा गावानं जे काही करून दाखवलंय त्याचा आदर्श खरंच इतर गावांनी सुद्धा घेण्यासारखा आहे. काय आणखी सांगाल? तर चिचखेडा हे अमरावतीमधलं एक छोटंसं गाव आणि कोरोनावरती मात करण्यासाठी या गावानं जी काही उपाययोजना केली त्याचा आदर्श इतरांनी सुद्धा घ्यावा, असंच काहीचं काम त्यांनी केलंय. याच संदर्भात आपण बोलतोय. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत. संजय,
ती खरं बघितलं तर लसीकरणासाठी अमरावती जिल्ह्याची जी अवस्था आहे, अमरावती जिल्ह्यात शहरी भागात लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. मात्र मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात जर बघितलं तर अजूनही त्या ठिकाणी लसीकरणासाठी ग्रामीण भागातील जे आदिवासी लोक ते तयार होत नाही. आणि अमरावती जिल्ह्यातला चिखलदरा आणि धारणी तालुका हे 2 तालुके जे आहे हे मेळघाट हे आदिवासी बहुल तालुके आहे. अजूनही अनेक तालुक्यांमध्ये लसीकरणासाठी असेल किंवा RT-PCR टेस्ट किंवा अँटीजेन टेस्टसुद्धा आदिवासी लोक करत नाही. अजूनही आमच्याकडे कोरोना नाही असंच त्यांचं मत आहे. मात्र अशाही परिस्थितीमध्ये मेळघाटातील चिचखेडा जे गाव आहे, चिखलदरा तालुक्यातील हे गाव आहे आणि या गावातील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने असेल किंवा तिथल्या ज्या मेळघाटच्या ज्या संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या गावावर फोकस केलं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर चिचखेडा गावामध्ये लसीकरणासंदर्भात जनजागृती जी करण्यात आली आहे, खरंच कौतुक करण्यासारखा त्यांचा प्रयत्न आहे. आता कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना सध्या वर्क फ्रॉम होम करावं लागतंय. मात्र आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार यांना फील्डवरती उतरल्याशिवाय त्यांना पर्यायच नसतो. आणि असे अनेक आरोग्य कर्मचारी आहेत ज्यांचं काम उल्लेखनीय आहे. आता आपण पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातल्या परिचारिका लीना सूर्यवंशी यांची कहाणी. 2.5 वर्षांच्या जुळ्या मुलांना घरी ठेवून लीना सूर्यवंशी कोरोनाच्या विरोधातली लढाई सध्या लढतायत. लीना सूर्यवंशी कोल्हापूरमधल्या CPR रुग्णालयात गेल्या 13 वर्षांपासून परिचारिका म्हणून काम करतायत. नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरी पत्करली आणि त्यांचा संसाराचा आणि नोकरीचा असे 2 प्रवास सुरू झाले. 2.5 वर्षांपूर्वी त्यांनी जुळ्यांना जन्म दिला. घरी 1.5 वर्षांची जुळी मुलं असतानाही मागच्या वर्षी त्यांनी कधीच सुट्टी घेतली नाही. चोखपणे आपली ड्युटी बजावली. आरोग्य खात्यातल्या लीना यांना स्वप्नातही वाटलं नसेल की कोरोनाच्या संसर्गानं सगळी आरोग्य यंत्रणा बदलली जाईल. असं फ्रंटलाईनला कामं करायची सवयच आहे आम्हाला, पण जास्त भीती मुलांसाठी वाटत होती की बाबा आपल्यामुळे त्यांना इन्फेक्शन जास्त होण्याचं, कारण नवीनच आहे हा व्हायरस त्याच्यामुळे. पण सुरुवात जेव्हा ट्रेनिंग आणि झालं, पहिल्यांदा 1-2 आठवडे भीती वाटली. म्हणजे पहिल्या आठवड्यात इन्फेक्शन पण बसलं थोडंफार प्रमाणात. त्याच्यामुळे पण देवाच्या कृपेने बाळांना काही त्रास झाला नाही, म्हणजे माझ्यापर्यंतच निभावलं. CPR रुग्णालयात अनेक परिचारिका त्यांचं काम चोखपणे करतायत. लीना यांच्या कार्याचा त्यांना अभिमान वाटतो. पेंडेमिक आहे त्यामुळे नकार देऊन चालत नाही. ज्याप्रमाणे ड्युटी पडेल तसं ते कार्यरत आहेत. आता 1.5 वर्ष झाले, 1.5-2 वर्ष होतले, पण कंटिन्यू कामातच आहे. मुलांकडे पण लक्ष द्यायला लागते. इथं ड्युटी करून जाऊन परत मुलांकडे लक्ष देणं, परत ड्युटी जशी पडेल तसं करणं भाग पडते. मग इन्फेक्शन होते म्हणून नाकारून पण चालत नाही. लीना यांचे पती किरण सूर्यवंशी हे CPR रुग्णालयात कंत्राटी कामगार आहेत. त्यांनाही रुग्णालयात जावंच लागतं. पण ज्यावेळी त्यांना सुट्टी मिळेल त्यावेळी ते आपल्या मुलांचा सांभाळ करतात. मात्र मुख्य जबाबदारी पार पाडली ती सूर्यवंशी दाम्पत्याची मोठी मुलगी ईश्वरीने. आई बाबा घरात नसतानाही दोन्ही चिमुकल्यांना तिने सांभाळलं. मिसेस स्टाफ नर्स असल्यामुळे माझी सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे. मी स्वतः सकाळी लवकर उठून लहान लहान मुलांना आवरणे, बारीक सारीक कामं करणे, किंवा CPR हॉस्पिटलमध्ये जरी ती ड्युटीला असेल तर लहान बाळांच्यासाठी मी घरी राहतो. ती जेव्हा कामावरून येईल त्यावेळेला मी कामावर सुद्धा हजर असतो तिथे. दोन्ही लहान असल्यामुळे माझ्यावर सगळी जबाबदारी होती आणि दोघंही त्रास असं नव्हता, कारण छोटे होते आणि सांभाळून घ्यायला लागायचं दरवेळी. आणि दोघांचंही मम्मी पप्पा ऑफिसला असल्यामुळे जसं ड्युटी ॲडजस्ट होते तसं मलाही ॲडजस्ट व्हायला लागायचं. कोरोनामुळे नाती दुभंगतायत आणि माणुसकीही हिरावून चालली आहे. मात्र दुसरीकडे लीना यांच्यासारख्या परिचारिका जगाला हेवा वाटावा असं कार्य करतायत. आणि म्हणूनच लीना यांच्या कार्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम. संदीप राजगोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. या संदर्भात बोलण्यासाठी कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत जोडले गेलेत. संदीप,
या लीना यांच्यासारख्या प्रत्येक नर्सचं ज्या कोरोना काळामध्ये काम करतायत त्यांचं खरंच कौतुक आहे. मात्र कोरोना रुग्णांची सेवा करत असताना आपलं घरदार बाजूला ठेवून त्यांना काळजावरती दगड ठेवून हे आपलं कर्तव्य पार पाडावं लागतंय. काय सांगाल या सगळ्याच नर्सेस बाबत? श्वेता, एकतर सरकारी नोकरी म्हटल्यानंतर दांडी बहादरांची संख्या ही काही कमी नसते. त्यातल्या त्यात महसूल खातं असेल किंवा इतर जी सरकारी खाते आहेत त्या अनेक खात्यांमध्ये दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असते. पण आत्ता आपण जे पॅकेज पाहिलं त्या पॅकेजमध्ये आपण पाहिलं तर गेल्या म्हणजे ज्यावेळा कोरोनाची लाट आली तेव्हापासून लीना यांनी एक दिवसही सुट्टी घेतलेली नाही. मी स्वतः त्यांना प्रश्न विचारला होता की 2 लहान बाळं घरात असताना तुम्हाला असं वाटलं नाही का की एखादा दिवस सुट्टी घ्यावी आणि घरात थांबावं? तर त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण होतं त्यावेळेला त्यांची एक प्रतिज्ञा असते आणि त्या प्रतिज्ञेमध्ये सांगितलं जातं की ज्या वेळेला तो रुग्ण अडचणीत असेल, एखादा पेशंट अडचणीत असेल, त्याला मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य असतं. म्हणजे ज्याप्रमाणे डॉक्टर किंवा सैन्य दलामध्ये ज्याप्रमाणे एखादी शपथ घेतली जाते तशी शपथ नर्सिंग क्षेत्रात देखील घेतली जाते. हे प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं सांगावं लागेल. आणि हीच महत्त्वाची गोष्ट आहे की फ्रंट म्हणजे समोर येऊन काम करणारे फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांना ओळखलं तर जातंच. पण लीना यांनी गेल्या वर्षी ज्यावेळेला त्यांची दोन्ही बाळं 1.5 वर्षांची होती त्यावेळेला देखील ड्युटी केली आहे. आणि आत्ता तर सध्या पाहायला गेलं तर कोल्हापूरचं CPR रुग्णालय हे श्वेता पूर्णपणे कोविड रुग्णांसाठी आहे. तिथं दुसरी कुठलीही केस घेतली जात नाही. अपवाद फक्त अपघात विभागाचा आहे. तिथं बाकी कुठलाही आजारावर आत्ता सध्या ह्या काळामध्ये उपचार केले जातात. फक्त कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात आणि त्या रुग्णालयामध्ये त्या ड्युटी करतायत. 3 शिफ्ट त्यांच्या सकाळची असते, दुपारची देखील असते आणि रात्रपाळी देखील असते. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये घरचा पूर्ण संसार सांभाळत त्या एकतर नोकरी देखील करतायत. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण महत्त्वाचं हेच आहे की आपण पॅकेजमध्ये पाहिलं की त्यांचे पती जे आहेत किंवा त्यांची जी मोठी मुलगी आहे ईश्वरी, त्या दोघांची मोलाची साथ त्यांना मिळाली असं म्हणता येईल. त्यांच्या सहकार्यांची देखील साथ मिळाली असं म्हणता येईल. कारण त्यांच्या घरामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहिली तर नोकरी आणि ती दोन्ही मुलं या दोघांचा सांभाळ यामध्ये घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे आपलं कर्तव्य पार पाडणं खरंच अशक्य असतं. आणि तशीच साथ लीना यांना सुद्धा मिळाली. खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आणि आता एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. मराठा आरक्षणाबाबत एक सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड. केंद्राची सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. खंडपीठानं दिलेल्या निकालावरती ही याचिका दाखल झाली आहे. 102व्या घटना दुरुस्ती संदर्भात ही याचिका करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनं उचललेलं हे मोठं पाऊल आहे. कारण राज्यानं सुद्धा आता केंद्रानं यामध्ये लक्ष घालावं असं म्हटलं होतं. त्यामुळे खंडपीठानं जो काही निकाल दिलेला होता, मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेलं होतं, मात्र त्यावरती पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. खंडपीठानं दिलेल्या निकालावरती ही याचिका दाखल करण्यात आली असून 102व्या घटना दुरुस्ती संदर्भात ही याचिका आहे. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनं उचललेलं हे मोठं पाऊल आणि मराठा आरक्षणातला किंवा मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय आणि त्याचे अधिकार राज्यांना द्यावेत अशी ही याचिका आहे. या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, केंद्राकडे विनंती करण्यात आलेली होती आता मराठा आरक्षणासंदर्भात लक्ष घालावं, त्यानुसार केंद्राकडे याचिका तर करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे, काय माहिती? अतिशय मोठी भूमिका जी आहे ती केंद्रानं काल कोर्टामध्ये घेतलेली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जी 5 बेंचने एक निर्णय दिला की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला जो निर्णय आहे तो रद्दबातल करताना त्यांनी म्हटलं की हा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारला आहे. 102व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारला कुठलेही अधिकार जे आहेत ते आरक्षण देण्यासंदर्भातले नाहीत, असा स्पष्ट निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी दिला होता. आता केंद्र सरकारनं याच्यावर पुनर्विचार याचिका दाखल केली आणि यामध्ये स्पष्ट म्हटलं की 102व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार जो आहे तो राज्याला देखील आहे आणि त्या संदर्भातलं म्हणणं त्यांनी या ठिकाणी मांडलंय. आता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जर समजा ही पुनर्विचार याचिका या ठिकाणी स्वीकार केली गेली नक्कीच त्याच्यावर सुनावणी होईल आणि त्यानंतर पुढे त्याच्या काय निकाल येईल हे पुढे बघणं महत्वाचं आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जर समजा हे फेट आलं तर आता केंद्र सरकारला भविष्यामध्ये 102व्या घटना दुरुस्तीमध्ये पुन्हा दुरुस्ती करावी लागेल आणि त्यामध्ये स्पष्टपणे लिहावं लागेल की जी अधिकार आहेत ते राज्य सरकारला आहेत.
कुठेतरी राज्य सरकारच्या भूमिकेच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती केंद्राने मांडली आहे. पण या ठिकाणी अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे की 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येईल यावर देखील केंद्र सरकारने या पुनर्विचार याचिकेमध्ये आपलं म्हणणं मांडावं, ही भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केली आहे. बिलकुल प्रफुल्ल, आणि जर राज्यांना तसे अधिकार मिळाले तर मग मराठा समाजासाठी खूप मोठी आशादायी गोष्ट म्हणावी लागेल. पहिला समजा ही पुनर्विचार याचिका चर्चेला आली आणि त्या ठिकाणी न्यायालयाने सांगितलं की 102 घटना दुरुस्तीनुसार राज्याला अधिकार आहेत. जर ही गोष्ट जर मान्य झाली तर पुन्हा राज्य सरकार विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक आयोगाचा अहवाल या ठिकाणी सादर करू शकेल आणि पुन्हा मराठा समाजाला आरक्षण देऊ शकेल. ही एक मोठी मोलाची भूमिका या ठिकाणी होऊ शकते. पण सर्वात महत्वाचं म्हणजे ही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय घेते का किंवा त्याच्यावर सुनावणी होईल का? कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जवळपास 99% पुनर्विचार याचिका ज्या आहेत त्या फेटाळल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बरं, मात्र या याचिकेमध्ये काय महत्वाचे मुद्दे आहेत तर तेच की सध्या मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय हा राज्य सरकारना देण्यात यावा, त्यानंतर 50%पेक्षा जास्त आरक्षण देण्यात यावं, असे हे मुद्दे या याचिकेमध्ये आहेत. धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता सरकारनं लॉकडाऊन वाढवल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवरती गंभीर आरोप केलेत. राज्य सरकारनं पुन्हा एकदा हा लॉकडाऊन वाढवलाय आणि मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर जो असंतोष मोठ्या प्रमाणात मराठा समाजात पसरलेला आहे, हा असंतोष रस्त्यावरती येऊ नये आणि मराठा समाजानं संघर्ष करू नये, आंदोलन करू नये, मोर्चे काढू नये आणि सरकारच्या विरोधात त्यांनी भूमिका घेऊ नये, यासाठीच सरकारनं जाणीवपूर्वक लॉकडाऊन वाढवलाय, असा आरोप विनायक मेटेंनी केलाय. मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याच्या नंतर जी असंतोष मोठ्या प्रमाणात मराठा समाजामध्ये पसरलेला आहे, हा असंतोष रस्त्यावर येऊ नये, त्यांनी संघर्ष करू नये, मोर्चे काढू नये, आंदोलन करू नये, सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेऊ नये, याकरताच या सरकारने, आघाडी सरकारने, उद्धवजी ठाकरे सरकारने हा लॉकडाऊन जाणीवपूर्वक वाढवलेला आहे, असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे. आता बातमी आहे कोविशिल्ड लसीसंदर्भातली. कोविशिल्डच्या 2 डोसेसमधलं अंतर हे 8 ऐवजी 16 आठवड्यांनी वाढवण्यात येणार आहे. एनटागी म्हणजेच नॅशनल टेक्निकल ॲडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशननं आरोग्य मंत्रालयाकडे तशी शिफारस केलेली होती. तर गर्भवती महिलांना सुद्धा लस घेता येऊ शकणार आहे. आता याबाबत लवकरच नवीन नियमावली जाहीर केली जाईल. ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लसीच्या 2 डोसेसमध्ये 12 आठवड्यांचं अंतर आहे आणि हे अंतर भारतात सुद्धा वाढवल्यास अँटीबॉडीजची क्रियाशीलता वाढणार आहे. मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार लसींबाबत सतत नियम बदलत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. तर या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. मात्र आमच्या या नव्या बदलासह पुन्हा भेटूयात लगेचच. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.